गुड मॉर्निंग स्टुडंट. पेज नंबर 17 वरील द हिअर अँड द टॉर्टाइज. ससा आणि कासव. तुम्हाला ही गोष्ट तर लहानपणीपासून तुम्ही ऐकत आहात, हो की नाही? ससा आणि कासवाची जी गोष्ट आहे ती तुम्हाला माहिती आहे, पण आपल्याला आज इंग्लिशमध्ये शिकायची आहे. तर पहा, लिसन अँड रीड अलाउड. ऐका आणि मोठ्याने वाचायचे. Once a hare and a tortoise decided to have a race. एक दिवस ससा आणि कासवाने शर्यत लावायचं, पळायची शर्यत लावायचं ठरवलं. पहा, आता पिक्चर्स दिलेले आहेत छान. त्याच्यामध्ये टॉर्टाइज आणि हेअर पण दाखवलेला आहे आणि रेस कुठून कुठपर्यंत आहे ते झाडं पण दाखवलेले आहेत. तर तुम्ही ह्याचं निरीक्षण करायचं आणि वाचायचं देखील आहे. तर पहा, मी जे वाचते ते लक्षपूर्वक ऐकायचं. यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. या ठिकाणी हेअर म्हणजे काय, ससा काय म्हणतोय? यू आर सो स्लो, आय एम सो फास्ट. तू खूप हळू चालतो आणि मी खूप जोरात चालतो. दिसते पिक्चरमध्ये कसं बोलताय ते. Let us run a race up to the mango tree. चला आता आपण पळायची शर्यत करूया. कुठपर्यंत? तर त्या आंब्याच्या झाडापर्यंत. दोघे तिकडे पाहतात. दिसतंय की नाही? दोन झाडे दिसत आहे. एक शेवटचं जे झाड आहे ते मँगो ट्री आहे. आले लक्षात? हा हा हा. The race began. The hare ran with long leaps. Hop, hop, hop. The tortoise walked slowly. Plod, plod, plod. तर या ठिकाणी हेअर काय म्हणतो? हा हा हा. स्पर्धा सुरू झाली आहे. ससा होप होप टुनटुन उड्या मारत पळत होता. परंतु टॉर्टाइज म्हणजे काय? कासव. कासव हळूहळू चालत होते. प्लोड प्लोड प्लोड. कसं? हळूवार, एकदम हळू असं चालत होतं कासव. दिसतंय तुम्हाला? पिक्चर्समध्ये दिसतंय की नाही? रस्ता दाखवला आहे, त्याच्यावर हे ससा कसा उड्या मारत चालतोय, होप होप करत, आणि टॉर्टाइज एकदम स्लो चालतोय. दिसतंय की नाही? पुढचं पेज नंबर 18, पेज नंबरवरचं आपण वाचूया. द हिअर केम टू अ कॅरोट पॅच. तर या ठिकाणी काय? ससा हा कुठे गेला? एका कॅरोटच्या जवळून जात होता. यमी, व्हॉट लवली रेड कॅरोट्स. द टॉर्टाइज इज फार बिहाइंड. आय विल ईट अ फ्यू कॅरेट्स. यमी. यम्मी म्हणजे काय? तर एकदम स्वादिष्ट. काय छान आणि काय सुंदर हे रेड कॅरोट्स. कॅरोट्स म्हणजे काय? गाजर. लाल गाजर आहेत. आणि टॉर्टाइज इज फार बिहाइंड, फार मागे आहे तो. आणि आय विल ईट अ फ्यू कॅरेट्स, तोपर्यंत मी थोडे कॅरोट्स खातो. बट ही ईट अ लॉट ऑफ कॅरोट्स. त्याने थोडे खाल्ले का? नाही. बाजूच्या पिक्चर्समध्ये पहा, तो कसा बसून मस्तपैकी कॅरोट्स खाते. क्रंच क्रंच क्रंच. खूप सारे खाल्ले त्याने कॅरोट्स. खूप गाजर खाल्ले त्याने. पुढच्या पिक्चर्समध्ये बघा. देन द हिअर केम टू अ रॅडिश पॅच. ससा आता कुठे आला? एका रॅडिशच्या शेताजवळ आला. रॅडिश म्हणजे काय? मुळे. मुळा माहिती आहे ना तुम्हाला? तर या मुळाजवळच्या शेताजवळ आला. स्लॅप, व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस. आय विल ईट ओनली अ फ्यू. स्लॅप म्हणजे काय? रसयुक्त, ज्याच्यामध्ये खूप सारा रस आहे असा रॅडिश. तर रसयुक्त पदार्थ खाताना स्लॅप असा
आवाज पण होतो आणि स्लप हा रसयुक्त फळ देखील म्हटले जाते. स्लप, व्हॉट ज्युसी व्हाईट रॅडिशेस, आय विल ईट ओनली अ फ्यू. तर हा अतिशय रसयुक्त असा रॅडिश आहेत. खूप सारे रॅडिश दिसत आहेत की नाही. मुळे रसदार आहेत, ज्युसी आहेत. ज्युसी म्हणजे काय, रसदार. स्लप म्हणजे सुद्धा रसयुक्त असा हा रॅडिश आहे. तर हे सुद्धा मी आय विल ईट ओनली अ फ्यू, मी थोडेसे खातो. बट ही एट अप क्वाईट अ फ्यू, त्यांनी थोडेसे, परंतु त्याने थोडे काय खाल्ले, रॅडिश खाल्ले. कसे, चॅम्प चॅम्प चॅम्प. आवाज पण इथं दाखवलाय, चॅम्प चॅम्प चॅम्प, हो की नाही, चॅम्प चॅम्प चॅम्प. खाताना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज होतात, हो की नाही. आपण पहा एकदा, हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळं घ्या किंवा असं गाजर, कॅरोट असे घ्या, कॅरोट, रॅडिश हे हातामध्ये घ्या, पहा खाताना कसे कसे आवाज होतात ते. त्या ठिकाणी चॉम्प चॉम्प असा आवाज सांगितलेला आहे. देन द हिअर केम टू अनदर व्हेजिटेबल पंच, फ्रेश लेफी व्हेजिटेबल सो गुड टू इट. त्यानंतर हिअर हा एका व्हेजिटेबलच्या शेताजवळ आला. कुठं आला, फ्रेश लाफी व्हेजिटेबल सो गुड टू इट, म्हणजे पालेभाज्याच्या शेताजवळ आला. ते सुद्धा खूप छान होत्या आणि त्याला ते देखील व्हेजिटेबल्स खावे वाटले. लेफी व्हेजिटेबल्स फ्रेश होत्या एकदम, ते सुद्धा त्याला खावंसं वाटलं. सो ही एट अप क्वाईट अ फ्यू, त्याने ते सुद्धा व्हेजिटेबल्स थोडेसे खाल्ले. मच 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 करत करत खाल्ले, हो की नाही. पहा, द हेअर वॉज नाव टू फुल, ही रॅन होपिटी 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 हो. म्हणजे बघा, तो अगदी भरपूर खाऊन फुल झाला होता, त्याचं पोट खूप भरलेलं होतं. पहा पिक्चर्समध्ये दिसतंय की नाही, कसं फुगलेला दिसतोय तो छान आणि कसा हळू चालतोय. ही रॅन होपिटी 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 हो. अशा प्रकारे तो हळूहळू उड्या मारत चालत होता. पोटाला हात धरून धरून चालत होता तो. ही वॉज फिलिंग व्हेरी स्लीपी, पण त्याला खूप अशी झोप यायली होती. एवढं सगळं खाल्ल्यानंतर झोप येणारच. आय विल टेक अ लिटल नॅप, त्याला काय वाटलं, आता थोडंसं आपण वामकुक्षी घ्यावी, थोडीशी झोप घ्यावी. नॅप म्हणजे काय, वामकुक्षी किंवा झोप त्याला म्हणतो आपण, डुलकी. तर थोडीशी डुलकी घ्यावी असं हिअरला वाटलं, सशाला वाटलं. त्याच्या डोक्यात विचार आला. मग खाली पहा, ही स्लेप्ट अंडर अ ट्री, तो एका झाडाखाली झोपला. ही स्लेप्ट ऑन अँड ऑन, तो खूप त्या ठिकाणी झोपला, अजून झोपतच चालला. बघा, आणि बाजूच्या चित्रामध्ये ऑल दिस व्हाईल द टॉर्टोइज डिडंट स्टॉप, ही वॉक्ड ऑन अँड ऑन. म्हणजे बघा, या ठिकाणी टॉर्टोइज कसा कुठेही न थांबता तो चालत राहिला, ऑन अँड ऑन, हळूहळू चालत राहिला. द टॉर्टोइज रिच्ड द मँगो ट्री, टॉर्टोइज त्या मँगो ट्री जवळ पोहोचला. पहा पिक्चर्स मध्ये दिसते. द हिअर वॉक अप, ही रॅन टू द मँगो ट्री. हिअर एकदम उठला, जागा झाला. ही रॅन टू द मँगो ट्री, आणि त्या मँगो ट्रीकड पळत सुटला घाईघाईमध्ये. व्हॉट डिड द हिअर सी, आणि सशाने काय पाहिलं, पहा. हा हा हा, स्लो बट स्टडी विन्स द रेस. हा हा हा, स्लो बट स्टडी विन्स द रेस म्हणजे काय, सावकाश एकसारखा काम करणारा जीवनात यशस्वी होतो, हो की नाही. तर टॉर्टोइज हा कसा होता, सावकाश हळूवार चालत होता, आणि हळूहळू चालत कुठेही न थांबता त्याने
काय केलं? ही शर्यत जी होती, रेस जी होती, ती त्याने जिंकली. म्हणजे सातत्यपूर्ण एकसारखेपणा होता त्याच्यामध्ये. कुठेही थांबला नाही किंवा कुठेही त्याने काहीही न पाहता न खाता तो चालत राहिला. आले लक्षात? गोष्ट लक्षात आली आहे? तर आपण इथंच थांबू आणि याच्यातले जे हार्ड वर्ड आहेत ते पुढच्या पिरियडला तुम्हाला सांगते. तोपर्यंत तुम्ही ही जी स्टोरी आहे ती व्यवस्थित वाचायची आहे. आणि यातले जे जे चित्र तुम्हाला जर काढता येत असतील तर चित्रसुद्धा तुम्ही काढू शकता. हो की नाही? तर लक्षात आली स्टोरी? ओके, तर इथंच थांबू आज आपण.